नमस्कार. मी धनंजय लिमये आज सप्तशतीच्या पारायण ग्रंथावर भाष्य करण्यास उत्सुक आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने उपासना करत असते. आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा समाजातील प्रत्येक घटकाला उपासना साधना करता यावी याकरिता अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ती उपासना नैमित्तिक असो, काही इप्सित कार्यसिद्धीसाठी असो, स्वउद्धारासाठी असो, कुलोद्धारासाठी असो, मनःशांतीसाठी असो, किंवा संकटसमयी केला जाणारा देवाचा धावा असो, परंपरा असो, या ना त्या कारणाने प्रत्येक माणूस हा उपासना करीत असतो. हल्ली धकाधकीच्या जीवनात माणसाच्या मागील पीडा इतक्या वाढल्या आहेत की बहुतेक वेळा या उपासना किंवा साधनेचा विनियोग हा प्रापंचिक अडचणींवर मात करण्यासाठी होताना दिसतो. काही वर्षापूर्वी मला एक जोडपं भेटलं होतं. लग्नाला 15 वर्ष होऊन सुद्धा त्यांना संतती झाली नव्हती. मग बोलता बोलता ते म्हणाले की त्यांना कुणीतरी सप्तशतीचा पाठ वाचा असे सुचवले. त्यांनी पाठ वाचला. 2-3 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला. अनेक जोडपी भेटली असं सांगणारे की पाठ केला म्हणून आमचा विवाह झाला, पाठ केला म्हणून आम्हाला संतती झाली, पाठ केला म्हणून आमच्या घरातली आजारपणं निघून गेली. त्यामुळे या सप्तशती पारायणाबद्दल माझी उत्सुकता वाढत गेली. या पारायणात नक्की आहे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता किंवा कुतूहल हे वाढले. शेवटी मी सप्तशती पारायणाचे एक पुस्तक विकत घेतले आणि पारायणाला सुरुवात केली. पहिल्या अध्यायापासून ते 13व्या अध्यायापर्यंत 13 अध्यायांमध्ये देवी ही राक्षसांशी युद्ध करते. या युद्धाचे प्रासंगिक वर्णन सप्तशतीमध्ये केलेले दिसले. माझ्या मनात असा विचार आला की युद्धाचे प्रसंग वाचून संतती कशी काय होऊ शकेल, विवाह कसे जमू शकतील, हा प्रश्न बाळबोध असूही शकेल. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरिता मी अनेक तज्ज्ञांना भेटलो की ज्यांनी सप्तशतीवरती खूप अध्ययन केलेले आहे, पण त्यांच्याकडून सुद्धा मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रत्येकाने नियम सांगितले, नैवेद्य काय ठेवायचा ते सांगितलं, कोणत्या तिथीला करायचं ते सांगितलं, कसं करायचं ते सांगितलं, सर्व गोष्टी सांगितल्या. पण माझे एखादे इप्सित साध्य करण्यासाठी युद्ध प्रसंग वाचून ते साध्य कसे काय होते ह्याचं कोडं मला उलगडलं नव्हतं. त्यामुळे मी जिद्दीला पेटलो. प्रत्येक शब्द वाचला, त्याचा अर्थ लावला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सप्तशती या पारायण ग्रंथाचा अर्थ हा मला दिलासा देणारा वाटला, माझ्या शंकांचं निरसन करणारा वाटला. एकूण 18 पुराणांपैकी मार्कंडेय पुराण हे एक पुराण आहे.
या पुराणामध्ये 137 अध्याय आहेत. त्यापैकी अध्याय क्रमांक 81 ते अध्याय क्रमांक 93 हे 13 अध्याय देवी महात्म्य म्हणून ओळखले जातात. या 13 अध्यायांच्या आणि 700 श्लोक असलेल्या भागास आपण सप्तशती म्हणतो. सप्तशती पारायण ही एक शक्तीची उपासना आहे. शक्ती म्हणजे काय? तर शक किंवा शक्नोती म्हणजेच समर्थ असणे, की जी स्वतः समर्थ आहे ती शक्ती. आता शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द असल्या कारणाने मूर्तिविज्ञान जाणणाऱ्या लोकांनी या शक्तीला स्त्रीचे रूप दिले. तसं पाहाल तर सजीवांच्या हितासाठी निसर्गाने आपल्याला अनेक ऊर्जा स्रोत दिले आहेत. अन्नधान्य, वैश्विक ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, गुरुत्वाकर्षण, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशी ऊर्जेची अनेक माध्यमे आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. मग या व्यतिरिक्त अशी कोणती उपासना आपण करतो की ज्यामधून या व्यतिरिक्त अजून एक शक्ती निर्माण होते? ह्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं समजलं की मानवी जीवन हे 3 मूलभूत गरजांवर अवलंबून असते: शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. एखादी इच्छा ठेवून ती इच्छा पूर्ण करणं ही इच्छाशक्ती झाली. ज्ञान मिळवण्यासाठी धडपड करणे ती ज्ञानशक्ती झाली. आणि ते ज्ञान मिळवण्याची क्रिया करण्यासाठी म्हणून क्रियाशक्ती. या 3 शक्ती या शारीरिक आणि मानसिक स्तरांवर काम करतात. पण आध्यात्मिक शक्ती ही का बरं लागत असेल? तर सत्य जाणणे, खरी ज्ञानप्राप्ती होणे हा आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यामागे उद्देश असावा असे मला वाटते. खरे ज्ञान म्हणजे काय? प्रत्येक माणसाची ज्ञान मिळवण्याची व्याख्या ही वेगळी असते. 2 प्रश्न असतात. एक म्हणजे व्हॉट इज लाईफ आणि दुसरा म्हणजे व्हाय इज लाईफ. व्हॉट इज लाईफ हे सांगणं सोपं आहे. आपण आपल्या आयुष्यात जे काही अनुभव घेतो ते आयुष्य झालं. पण व्हाय इज लाईफ, आयुष्य का, जन्म का, याचं उत्तर शोधणं हे फक्त आध्यात्मिक शक्तीच्या क्षेत्रामध्ये येतं. मी कोण? मी जन्माला का आलो? आणि जन्माला येऊन मला कोणते कर्म करायचे आहे हे जाणून घेणं याला मी खरे ज्ञान मानतो. पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुशिष्य परंपरा होती त्यावेळेला विद्यार्थ्याला गुरुसमोर उभं केलं जायचं. गुरु त्या शिष्याचे मागील अनेक जन्म यांचा अभ्यास करायचे. त्यांची तेवढी आध्यात्मिक साधना होती, योगसिद्धी होती. त्याद्वारे समोर उभ्या असलेल्या विद्यार्थ्याने आधीच्या जन्मात काय प्राप्ती केली आहे, ज्ञानप्राप्ती केली आहे याचा आढावा गुरु घेत असत. त्यानंतर या जन्मामध्ये येऊन हा विद्यार्थी काय करणार आहे, याचा हा जन्म कशासाठी आहे याचा
लेखाजोखा घेऊन नंतर त्या विद्यार्थ्याला शिष्यत्व दिलं जायचं. या सर्वांचा अभ्यास करून मग गुरु ठरवायचा की या शिष्याला कोणती विद्या द्यायची, किती विद्या द्यायची आणि कधी विद्या द्यायची. आत्ताच्या काळात हे असं काही होताना आपल्याला दिसत नाही. आपण प्रत्येक माणूस हा प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो. माणसाला कार्यान्वित ठेवण्यासाठी म्हणून महामायेने मायाजाल निर्माण केले आहे. माणसामध्ये या मायाजालाचं अस्तित्व हे षडरिपूंमध्ये आहे. षडरिपू म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि माया. हे 6 रिपू हे माणसाला आयुष्यभर पळवतात. अनेक जन्म घेतल्यानंतर असा एखादा जन्म येतो की त्या मानवाला याची जाणीव होते की आपण कुठल्या तरी मृगजळामागे प्रत्येक जन्मामध्ये धावत आलो आहोत आणि त्याला कारण ही षडरिपू आहेत. षडरिपूंमध्ये असे काय आहे की ज्यामुळे माणसाची जगण्याची इच्छा ही बळावते. आज मी भाड्याने राहतो, उद्या परिस्थिती बदलेल, चांगली नोकरी मिळेल, चांगला पगार मिळेल, मी स्वतःच्या घरात जाईन, मग मी 1 रूम किचनमध्ये जातो, नंतर 2 रूम किचनमध्ये जातो, नंतर 3 रूम किचनमध्ये जातो. आयुष्यभर मी हेच करत राहतो. हे करण्यामध्ये माझ्या आयुष्याची 90% ऊर्जा ही खर्ची लागते. फक्त मटेरियलिस्टिक ॲप्रोच म्हणजे वस्तू मिळवणे ह्याच्या मागे लागण्याव्यतिरिक्त मी दुसरी कोणतीही गोष्ट उभ्या आयुष्यात करताना दिसत नाही. आता या षडरिपूंचा खरोखरच प्रभाव आपल्यावर होतो का? तर हे जाणून घेण्यासाठी आपण जी 4 युगांची निर्मिती झाली या पृथ्वीवर त्याचा अभ्यास करूया. त्याच्यामध्ये सर्वांची उत्तरं ही दडलेली आहेत. सर्वात प्रथम सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग येतात. ही 4 युग एकदा आली की त्याला महायुग म्हटले जाते आणि असे एक महायुग हे 43,20,000 वर्षांचे असते. सत्ययुगामध्ये जन्म घेणारा माणूस याला सर्वच नवीन असतं. त्याचे अवयव, त्याचे डोळे, त्याचे कान, त्याला जे काही दिसतंय, वाहणारं पाणी, उगवणारा सूर्य, डोंगर, दऱ्या, पशु, पक्षी, झाडं, या सर्वांविषयी त्याच्या मनात कुतूहल असतं. सूर्य का उगवतो, सूर्य का मावळतो याविषयीही कुतूहल असतं. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्याची इच्छा असते, कारण सर्वच घटना या त्याच्यासाठी नवीन असतात. त्यामुळे सत्ययुगामध्ये मानवाची जी घडण आहे ती कशी होती, तर असत्य वचन नाही, कारण सत्यच जाणून घ्यायचं आहे. वैराग्यपूर्ण ज्ञान, यज्ञोपवीत हाच अलंकार आणि सत्वगुणाचे प्राबल्य अधिक. या युगात मानवाचे आयुष्य हे 4,000 वर्षांचे होते. त्यानंतर आलं ते त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये मानवाचा देह हा स्थूल होता, हातात यज्ञ सामग्री होती, धर्मशास्त्राचा प्रवर्तक तो होता, सदैव यज्ञकर्म, ज्ञान आणि तपश्चर्या आणि जप याच गोष्टी चालत होत्या.
रजगुणाचं प्राबल्य हे अधिक होतं आणि माणसाचं आयुष्य हे 1000 वर्षांचे होते. त्यानंतर आलं ते द्वापार युग. द्वापार युगामध्ये मानवाच्या हातात तलवार आणि धनुष्यबाण आला. लक्ष्य, उग्र आणि निष्ठुर वृत्ती, त्याचबरोबर दयाही होती. पाप आणि पुण्य हे समान प्रमाणामध्ये केलं जात होतं आणि ह्या काळामध्ये मानवाचं आयुष्य हे 400 वर्षांचं होतं. रज आणि तमोगुणाचं प्राबल्य अधिक असल्यामुळे मनुष्य सन्मान, असंतोष, मत्सर व काम यांनी युक्त होऊन कर्मे करीत होता. बुद्धी अल्प होती. याच युगात कृष्णाचा जन्म झालेला आहे. त्यानंतर येणारं चालू युग म्हणजे कलियुग. कलियुगातील माणूस हा विचारहीन अंतःकरणाचा, पिशाच्यासारखा वागणारा, क्रूर, वैराग्यशून्य, कलह, द्वेष, वाम हातात शिश्न आणि उजव्या हातात जिव्हा, धर्माचा छेद करणारा, निद्रा, कलह यांच्या अधीन गेलेला, परद्रव्य, परस्त्रीरत, पक्षपात, हेवा, द्वेष, दंभ, ढोंगी अशा सर्व वृत्तींनी ग्रासलेला. सत्ययुगात जे काही मानवाने मिळवलं ते कलियुगामध्ये तीच मानव जमात ही आपल्या स्वार्थासाठी वापरत आहे. कलियुगात माणसाचं आयुष्य हे 100 वर्षांचे आहे. तुम्ही बघितलं की ही मानवाची 4 युगांमधली वाटचाल. यामुळे सत्वगुणाचं प्राबल्य कमी होत होत कलियुगामध्ये तमोगुण याचं प्राबल्य हे वाढलेलं दिसतं आणि तमोगुण वाढला की माणसाची राक्षसी वृत्ती वाढते. आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 रिपूंचा जर बारकाईने विचार केला किंवा आपण करूया. मोहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोह कुठलाही असो, दारू असो, जुगार असो, रेस असो, लॉटरी असो, वाचन असो किंवा बाहेर फिरणं असो, कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली की त्या जीवाला, स्वतःला आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या इतरांना त्रास व्हायला सुरुवात होते. मत्सर ही सुद्धा अशीच एक भावना आहे. ऑफिसमध्ये आपण काम करतो, तिथे कधीकधी आपल्याला जास्तीत जास्त इन्क्रिमेंट्स मिळतात, प्रमोशन्स मिळतात. असेही काही घटक असतात की त्यांना आपली बरकत ही भगवत नाही, नैसर्गिक भाव आहे हा. मग ते आपल्याबद्दल कुणाचे तरी कान भरतात, कुणाला तरी काहीतरी नको ते सांगतात आणि नजर लागल्यासारखी आपली उतरती कळा सुरू होते. क्रोधाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. राग हा माणसाला स्वतःला खातो आणि समोरच्यालाही गिळतो. क्रोध येणं हे अत्यंत खेदजनक बाब आहे. खेदजनक बाब का म्हणतो की क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस हा आपली बुद्धी वापरूच शकत नाही. त्याचं रूप बघा, रागवलेल्या माणसाचं रूप बघा. रागवलेला माणूस, क्रोधी माणूस
त्याचे डोळे लाल झालेले असतात, चेहरा कानशीर लाल झालेले असतात, बोलताना शब्द अडखळतात, अविचारी शब्द प्रयोग होतात, वेळीप्रसंगी मारामारी पण होते, शरीर लटपटतं, अंग थरथरतं. ही सर्व क्रोधाची लक्षणे आहेत. हे साही रिपू निर्माण होण्यासाठी तशाच पद्धतीची घटना देखील घडावी लागते. म्हणजेच अशी काही घटना घडते की जी आपल्यामधील हे षडरिपू जागृत करतात. या घटनेचा मानव विचार करतो. अशी घटना कायम घडत राहिली तर माणसाचं वर्तन हे बदलतं आणि वर्तन ही नंतर वृत्ती होते त्या मानवाची, अखेरपर्यंत सुद्धा राहू शकते. अशा घटनेला माणूस कसा रिॲक्ट करतो किंवा कशी प्रतिक्रिया देतो, तर त्या वृत्तीचं रूपांतर हे भावामध्ये होतं. आपण बघितलं षडरिपू म्हणजे काय आहेत? या भावना आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि अहंकार. या भावनेचं रूपांतर प्रतिक्रिया रूपामध्ये भावांमध्ये होतं. ते भाव कोणते? प्रेम, रोग, द्वेष, आकस, सूड, वासना, दया, वात्सल्य, क्षमा, शांती, सुख, दुःख, समाधान, तृप्ती, करुणा, उत्साह, भीती, कपट वगैरे वगैरे. आता अशा भावनांचा जर अतिरेक झाला तर काय होऊ शकेल? काही व्यक्ती भावना व्यक्त करू शकतात, पण काही व्यक्ती या भावना व्यक्त करू शकत नाहीत. अशा वेळेला ती भावना शरीरामध्ये दबलेल्या अवस्थेत वाढत जाते आणि कालांतराने BP, डायबिटीस, कॅन्सर या रूपाने ती दिसून येते. घटना घडायच्या आधी जो शांत स्वरूपात असलेला मानव हा घटना घडल्यानंतर त्या भावनाप्रमाणे रिॲक्ट होतो. भावना दर्शवणं ही एक प्रकटीकरणाची क्रिया आहे. मानव तोच, ऊर्जा तीच, पण घटना घडायच्या आधी जी सुप्त अवस्थेत असते ती घटना घडल्यानंतर मात्र प्रकट स्वरूपात येते. म्हणून शक्तीला आपण 2 संबोधने दिली आहेत. एक म्हणजे व्यक्त रूप आणि एक म्हणजे अव्यक्त रूप. प्रकटीकरण हे देवीचं व्यक्त रूप आहे. आता माणसाच्या आयुष्यामध्ये अशा घटना सातत्याने घडतच राहिल्या, असे भाव सातत्याने निर्माणच होत राहिले, तर त्या मानवाचे पशुमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. मनुष्य हा जन्माने पशुच आहे, पण त्याच्यावर संस्कार करून त्याला मानवामध्ये, सुसंस्कृत मानवामध्ये आपण आणतो. पण या षडरिपूंचा जर अतिरेक झाला तर मनुष्य हा पुन्हा पशु योनीमध्येच जातो, प्रविष्ट होतो आणि त्याप्रमाणे वागायला लागतो. अशा कोणत्या भावना किंवा असे कोणते भाव आहेत की जे माणसाचं वर्तन बदलतात, माणसाचं जीवन बदलून जातं आणि बदललेल्या जीवनाचं प्रतीक हे काय, कुठल्या अवस्थेत आपल्याला ते दिसतं, ते असं आहे: चिंता, नैराश्य, ताणतणाव, अपयश,
आर्थिक दुर्बलता किंवा नुकसान, बेकारी, अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणे, अतिक्रोध, अल्पसंतुष्ट, अढी, व्यसन, आजारपण, परावलंबी भावना, अतिचिकित्सक वृत्ती, एकलकोंडा स्वभाव, स्वार्थ, फजिती, तिरस्कार आणि उतावळेपणा. या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी ह्या भावांचा अतिरेक झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये ठळकपणे दिसून येतात. आपण बघितलं की हे षडरिपू मानवाला पशु अवस्थेत नेऊन ठेवतात. बलात्कार ही काम भावनेचं ची परिसीमा आहे, हद्द आहे. असे हे षडरिपू माणसाला विवेक किंवा बुद्धी गहाण ठेवून त्याप्रमाणे वागायला भाग पाडतात. थोडक्यात षडरिपूंचं प्रमाण वाढलं, गरजेपेक्षा वाढलं किंवा गरजेपेक्षा कमी झालं तरीही माणूस पशु अवस्थेमध्ये येऊ शकतो. आणि हीच पशु अवस्था म्हणजे माणसाची राक्षसी वृत्ती. प्रत्येक माणसाने आपल्याला समजायला लागल्यापासून ते आत्तापर्यंत आपल्यामध्ये अशी कोणती वृत्ती आहे की ज्यामुळे आपलं आयुष्यात जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे, ती वृत्ती शोधून काढावी. कारण ही वृत्ती माणूस मेला तरीही मरत नाही. अशा वृत्तीशी चार हात करण्यासाठी मग मानवाला कुठल्या तरी नैसर्गिक शक्तीची मदत घ्यावी लागते. हे षडरिपू जेव्हा माणसाला पशु आणि पशुचं रूपांतर राक्षसात करते, त्यावेळेला एकच शक्ती ह्यावर मात करण्यास आपल्यास मदत करते आणि ती म्हणजे आजच्या या व्याख्यानाचा विषय म्हणजे सप्तशतीचे पारायण. सप्तशतीमध्ये देवी ज्या राक्षसांबरोबर युद्ध करते, ते राक्षस म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ती माझ्यामधील राक्षसी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीशी ती देवी लढाई करते. माझ्यामध्ये वाढला जाणारा अहंकार, माझ्यामध्ये वाढला जाणारा मोह हे मला पशुत्वाकडे नेतात, पर्यायाने मला राक्षस बनवतात. आणि अशा राक्षसी वृत्तीला समाज हा नेहमी बाजूला ठेवतो. मला परत माणसात यायचे आहे, मला विवेकाने विचार करायचा आहे, मला ज्ञानप्राप्ती करायची आहे. मग ते साध्य करण्याकरता मी ह्या देवीला आवाहन करतो आणि तिला विनंती करतो की माझ्यामध्ये हा वृत्तीरूपी जो राक्षस आहे की ज्याने माझं आजपर्यंत नुकसान झालेलं आहे, या राक्षसाला मारण्यात किंवा या राक्षसावर कंट्रोल ठेवण्यात मी असमर्थ आहे, तर मला तू मदत कर. त्यासाठी मी देवीचं स्तवन करतो, स्तोत्र म्हणतो, देवीला प्रसन्न करून घेतो. म्हणजेच काय की माझ्यामधलीच ती ऊर्जा आहे, तिचीच मी तारीफ करतो आणि तिला मी या राक्षसाच्या ताकदीपेक्षा महान ताकद अर्पण करून किंवा बहाल करून मी तिला या राक्षसाला संपवायची विनंती करतो. आता मला समजून आलं की देवी राक्षसांशी युद्ध करते म्हणजेच काय, तर हे माझ्यामधील पशुवृत्ती किंवा राक्षस वृत्ती जागृत करणारे षडरिपू आहेत की ज्यापासून मला मुक्तता मिळेल तेव्हाच मला ज्ञानप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. षडरिपू नाहीत असा एकही माणूस अस्तित्वात नाही, किंवा एखादा जरी षडरिपू नसला तरीही त्या व्यक्तीला आपण माणूस म्हणूच शकत नाही. म्हणजे माणूस होण्यासाठी षडरिपूंची नितांत आवश्यकता असते आणि हे षडरिपू त्या जीवाला रजस, सत्व आणि तम असे 3 गुण बहाल करतात. ज्या वेळेला देवी या राक्षसी वृत्तीशी युद्ध करून माझ्यातला तमोगुण नाहीसा करते,
त्यावेळेला माझ्यातील उरलेले 2 गुण जे आहेत ते वाढायला सुरुवात होते आणि सत्वगुण वाढले की माझा ज्ञानप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. ही प्रस्तावना लांबवण्यामागचं कारण एवढंच की सप्तशती पारायण करणं सोपं आहे, पण त्यामागील पूर्वपीठिका जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण पूर्वपीठिका जाणून घेतल्याने आपल्या मनावर भावनिक संस्कार हे चांगले होतात आणि भावनिक संस्कार चांगले झाले तर ती गोष्ट फलद्रूप सहज आणि लवकर होते. या भागात आपण इथेच थांबत आहोत. पुढच्या भागामध्ये वास्तवात सप्तशतीवरतीच मी भाष्य करणार आहे. पण हा कार्यक्रम आपल्यास कसा वाटला, आपली पसंती, आपल्या लाईक्स अवश्य मला कळवा. आपला आभारी आहे.